आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज तालुक्यातील येवता येथील सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण 102 दिवसानंतर दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी, केज तालुक्यातील येवता येथील सकल मराठा समाज बांधव गेल्या 3 महिन्यांपासून 3 दिवस आमरण उपोषण व 102 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले होते। उपोषणाचे सांगता करतेवेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले की साखळी उपोषणाचा दिनांक 26 डिसेंबर 2023 हा 102वा दिवस आहे। आम्ही एकूण 105 दिवसांमध्ये समाजासाठी प्रत्यक्ष उपोषणस्थळी आपला अमूल्य असा वेळ देऊन समाजासाठी लढणाऱ्या सर्व मराठा बंधूंचे विशेष आभार व्यक्त करतो। समाजासाठी हा कसोटीचा काळ होता, पण सर्वांच्या सहकार्याने हे 102 दिवस हसत खेळत कसे गेले हे उपोषण करताना जाणवले नाही। ज्यांनी या चळवळीसाठी प्रत्यक्षात अप्रत्यक्ष आर्थिक मदत केली त्या सर्व मराठा बांधवांचे खूप खूप आभार। समाज आपले योगदान कधीच विसरणार नाही व यापुढेही सर्व समाज बांधव समाजाच्या हितासाठी असेच एकत्र राहून लढूयात। आपण एकत्र राहिलो तरच समाजाचा विजय होणार हे लक्षात असू द्या। आजपर्यंत सर्व गावकरी समाजासाठी एकत्र राहिले व पुढेही एकत्र राहतील अशी अपेक्षा करू हे उपोषण थांबले आहे असे जाहीर करतो, असे गावचे प्रथम नागरिक विलासप्पा जोगदंड व उपोषणकर्ते संतोष जोगदंड यांनी यावेळी जाहीर केले। तर पुढील आंदोलनाची तारीख 20 जानेवारी 2023 लक्षात असू द्या। सर्वांनी आपले सर्व कामे करून घ्या। सकल मराठा समाज मुंबईतील उपोषणासाठी सज्ज राहणार आहेत असे संघर्ष योद्धा सकल मराठा समाज येवता ग्रामस्थांनी निर्धार केला आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज। एक सर्व तरुण मंडळी, येवता या गावातील सर्व तरुणांनी 3 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं, आमरण उपोषणाला बसले होते। परंतु वरिष्ठांच्या जरांगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे नंतर पुन्हा सर्व गावातील तरुण टीम, मग ते संतोष जोगदंड असो, रमेश जोगदंड असो अथवा त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून जवळपास 3 महिने ते 2 दिवस हे साखळी उपोषण चालू ठेवलं। खरंच मी या सर्व तरुण मंडळींचे, त्या तरुणांचे मी ग्रामपंचायतच्या वतीनं, सकल मराठा समाजांच्या वतीनं जाहीर आभार मानतोय। कारण एवढे दिवस हे साखळी उपोषण करणं, टिकून ठेवणं, सर्व समाजाला फेस करणं ही साधी गोष्ट नाहीये। इतक्या कठीण प्रसंगातून सुद्धा माझ्या सर्व सहकार्यांनी, तरुण मित्रांनी, सर्व सकल मराठा समाजाच्या सहकार्यांनी हे आंदोलन आज तागायत ते टिकून ठेवलेलं आहे। याबद्दल मी सर्व सकल मराठा समाजांच्या गावातील सर्व तरुणांचे ग्रामपंचायतच्या वतीनं एक जाहीर आभार मानतोय। मराठा समाजाकरता जो माननीय श्री जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याला निश्चितपणे यश येईल, मी अशी एक अपेक्षा व्यक्त करतोय। आणि खरंच त्या व्यक्तीनं समाजाकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्या योगदानाला निश्चितच चांगल्या पद्धतीने मराठा बांधवांनी सहकार्य केलेलं आहे आणि हे सहकार्य असं केलेलं आहे की ते विस्मरणीय असं सहकार्य आहे। इथून पाठीमागं की बरेचसे मोर्चे निघाले, बरेचसे काही ही झाले, परंतु एवढा मोठे मोर्चे, एवढा मराठा समाज एकत्रित अद्यापर्यंत कधी आलेला नाही। त्यामुळे निश्चितच शासन त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करेल आणि मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन माननीय मराठा समाजाचे एक नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव लोक आलेलं आहे ते असे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज निश्चितच आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि जो जरांगे पाटील आदेश देतील इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या आदेशाचं निश्चितपणे सकल मराठा समाज पालन करेल, एवढंच या निमित्तानं आपणाला मी एक ग्वाही देतोय। आणि उपोषण स्थळी जे सर्व येवता नगरीतील मराठा बांधव असो त्यांना पाठिंबा देणारे, मग बहुजन वंचित आघाडीचे आमचे
भीमराज गायकवाड असोत, अन्य आणखीन इतर समाजाचे लोक असोत, त्यांनी ज्यांनी पाठिंबा दर्शवलाय त्या सर्व पाठिंबा दर्शवणाराचे मी मराठा संघाच्या वतीनं एक जाहीर आभार मानतोय. आणि आज 26 तारीख आहे ना, आज 26 तारखेला सोडायचे ना या साखळी उपोषणाची पाटलाच्या मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार एक सांगता झाली, असं मी एक गावचं एक प्रमुख, तुमच्या सगळ्यांचं एक मराठा समाजाचा एक घटक म्हणून तुमच्या सर्वांच्या मराठा समाजाच्या सर्व बांधवांच्या सहकार्यानं साक्षीनं मी एक साखळी उपोषण आज याच ठिकाणी थांबवतो, असं मी एक जाहीर करतो. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।